ये मम्मी देवपूजा करते. आता आम्ही चाललोय. मम्मी कुठे चाललोय आम्ही? बैलगाडा शर्यत बघायला. कुठं आहे? कुठं कुणाच ठावा. काशे गावात हिंद केसरी. पुराण कुठं चाललोय आपण? कुठं? हिंद केसरी. मग काय आव्हान करा पब्लिकला, म्हणा की या बैलगाडी शर्यत बघायला. हिंद केसरी मैदान 16 तारखेला 16 मार्च. तुम्ही पण बघा या. म्हणजे आज आहे होय. बरोबर का? चालतंय. आमचा गट्या खास वंड आलेला आहे. त्याला लय बैलगाडी शर्यतीचा नाद आहे. आता बघूया, त्याला घेऊन जातोया. आणि ही आमची जिमी. ए जिमे झोपल्या नुसती दिवसाची झोपत्या. अशी शिपूड हलू द्या बघा कशी आहे. भारी आहे नाही आमची जिमी. तर ही आमची छोटं छोटं कार्यकर्तं. हाय करा सगळ्यांना. यो निरंजन. ओळख सांग सगळ्यांना तुझी. नमस्कार मित्रांनो, मी निरंजन मिसाळ. तू रे? मी विराज वारे. तू? रुद्र लोंढे. तू? मी संस्कार मिसाळ. तू रे? विहान वारे. आणि ही आमची मम्मी. आणि आमची जिम्मी. हा कसा आहे? कसा आहे ना? आता बघायचं गॉगल टाकून जा, सुट्टी नाही. कसा आहे? आता ह्यो कार्यकर्ता एकदम हार्ड आहे आमचा. आमच्या घराण्यात एक नंबरचा बैलप्रेमी. कसा हिरो आमचा. सुट्टी नाही. बस बस बस. हाय, आता चाललोय आम्ही मैदानात. हे आमची चिल्लर गँग आहे बघा. चला आता आम्ही जातोय हळूहळू. या तुम्ही पण. मित्रांनो, यो मैदानाचा मेन रोड आहे. इकडे सगळ्या गाड्या बिड्या जाते. आम्ही पण आता याच रोडने निघाली. हायवे रूट आहे, तुम्ही बघू शकता. चला तर मग जाऊया. ऊन लय आहे राव काय. पण एक सांगतो, कासेगाव मध्ये आज सुवर्ण उत्सव आहे. म्हणजे हिंद केसरीचा किताब जे महाराष्ट्र शासनाचं जे बैलगाडी संघटना आहे त्यांनी कासेगावला हिंद केसरीचा किताब म्हणून दिलेला आहे. तर ते सगळं अतुल लायगडे जे गेले 3 वर्ष सातत्यानं बैलगाडी शर्यत घेत आहेत, त्यांच्याच मेहनतीने आणि त्यांची जी टीम आहे पूर्ण, आणि काशेगावचे जे टीम आहे त्यांचं ज्या मेहनतीचं फळ आहे आज तुम्ही बघू शकताय. मागे एकदम गर्दी आता चालू झाल्या. माणसं यायला लागत भरपूर. थोडं लांब आहे आमच्या घरापासून. तर आम्ही हळूहळू आता आमच्या गँगसोबत आम्ही पण जातोय. तर महत्त्वाचं सूचना की ऊन आहे खूप. तर डोक्याला असा टॉवेल किंवा मोठासा रुमाल वगैरे घेऊन या सांगते. तुम्ही बघताय पोरांना पण आम्ही टॉवेल वगैरे किंवा रुमाल वगैरे असं काय तर घेऊन येतो. ताण तुम्हाला लागणार आहे सोडा लईच, कारण की ऊन लईच आहे. आणि तुम्ही बघू शकता की बाजूलाच एक आपला नॅशनल हायवे NH48 हा मुंबई बेंगलोर आहे डायरेक्टली. आणि त्याच्या जस्ट बाजूलाच तिथं समोर एक 96 एक हॉटेल आहे. त्याच्या बाजूलाच त्याच्याच पाठीमागे मैदान हिंद केसरी मैदान, कासेगावकरांचं हिंद केसरी मैदान भरवलेलं आहे. कोणी? कासेगावकरांनी, म्हणजे अतुल भाऊ लायगडे यांनी.
तर मी खरंच त्यांना धन्यवाद देतो, कारण की असंच काहीतरी परंपरा आपली चालली पाहिजे, कारण की ह्यातूनच आपले नाच परंपरा हे असंच पुढं पुढं वाढत चालणार आहे. बघू शकता तुम्ही असेच मोठमोठे बॅनर वगैरे लागलेत. काही गर्दी बघा, अशा गाड्याच्या पार्किंग वगैरे लागलेत. हो, गर्दी म्हणजे आता लईच आहे, म्हणजे हळूहळू आता गर्दी वाढतच जाणार आहे. मे बी लॉट्स वगैरे पडलेत. ही आमची चिल्लर गँग पुढे चालल्या. हे असं गाड्या वगैरे सगळ्या रानात वगैरे लागल्यात. मस्त नियोजन केलंय त्यांनी. हळूहळू म्हणजे एवढी गर्दी होणार आहे की सगळं पॅकच होणार आहे. माणसं बऱ्यापैकी नाही म्हटलं तर आसपासची भरपूर जण येणार आहेत. म्हणजे इकडे कराड म्हणा, इस्लामपूर म्हणा, पेठ नाका म्हणा, कासेगाव, पाचुंबरी, वाटेगाव, आसपासची माणसं भरपूर येणार आहेत. मला वाटतं तरी सगळं पॅक होणार आहे. कशी आहे आमची तिघांची जोडी? यांची मस्त पाहिजे आपली चर्चा चालू आहे. कोण जिंकणार, कोण हारणार, कसं कसं काय काय. यो कसा आहे आमचा बैल जोडा? सुट्टी नाही. कसा आहे कसा आहे? पोरांना खरंच नाद आहे बरं का बैलगाडीचा. बैलगाडी म्हणलं की मला म्हणायला लागले कधी एवढं जाव्या चल म्हणून. तेच आता त्यांना आणले यांना दाखवायला. त्या बघूया कसं कसं होतंय, कोण जिंकतंय. तुम्ही बघू शकताय गाड्या वगैरे लागल्यात. हायवेच्या बाजूलाच आहे आपलं ग्राउंड. ग्राउंड म्हणजे की अड्डा आपला काशेगावचा. मस्त पाहिजे आता जाऊन बघायला. बघूया आता जागा भेटते का नाही बसायला. आम्ही आलेलो आहे आता कासेगाव वाड्यात आणि इथं आम्ही एका बैलाला बघितलेला. ह्या बैलापासून आम्ही आता आमच्या बैलापाशी जाणार आहे. या चला. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं बऱ्यापैकी बैलांना उतरण्यासाठी मस्त जागा वगैरे अलॉट करून दिलेली आहे. हे बघा तुम्ही बैल वगैरे बघू शकताय. एकदम सुपर्ब आहे त्यांचे. चांगले चांगले नामांकित बैल आज आपल्या काशेगावच्या अड्ड्यात आलेले आहेत. तर आपण आता चाललोय 81 रायफल 81ला बघायला. आणि सिकंदर 81 जो मागच्या वर्षीचा काशेगावमध्ये 1 नंबरचा मानकरी होता. त्याला 1 BHKचा फ्लॅट म्हणून बक्षीस होतं मागच्या वर्षी. तर ह्या वर्षी मे बी गटपास झाला आहे. आता बघूया पुढे सेमीत कोणत्या सेमीला लागतोय वगैरे. या तसंच आपण पुढचे पण बैल बघूया. इथं त्याला पाणी वगैरे पाहायला चाललंय. हा एक नामांकित बैल आहे. 22 सॉरी पिस्टन. मोठा बैल आहे एकदम. नामांकित बैल म्हणला तरी चालेल तुम्ही, कारण की प्रत्येक अड्ड्यामध्ये नाही म्हणलं तर एक फायनलमध्ये असतोच. या
मित्रांनो आता मी गाडी बकासूरकडं. कुठं चाललोय आपण? बकासूर. बघासूर. पुन्हा तर बकासूर न बघायचं. आपण इकडून फिरून जाऊया खास बकासूरला बघायला. बकासूर हा बघा, बकासूर आपला बसलाय मस्त. आणि ही त्यांची टीम आहे बहुतेक. बकासूरचा चाहता वर्ग तुम्ही बघू शकताय. एकदम गर्दी वगैरे असते, कुठं पण जाऊ दे. बकासूर म्हटलं की देवच, विषयच नाही हो, विषयच नाही. मित्रांनो आम्ही बकासूर कशी आलेलो आहे. बकासूर आता आम्ही चाललोय बलमाला बघायला. सातारा एक्सप्रेस बलमा. सुंदर असा बैल आहे तो बरं का, एकदम हरिणसारखा पळतो, एकदम टॉपचा बैल आहे, टॉपचाच बैल. पहिल्यांदा आपण तर जाताना लखन एक आहे, लखन एक बैल ह्या चालू सीझनचा एक मोठा बैल आहे. जिथं जाईल तिथं गुलाबात असतोच. तुम्ही आता बघू शकताय. थांबा दाखवतो मी तुम्हाला. हे बघा लखन आणि त्यांची टीम. आता मे बी तो चाललाय, गटाला चाललाय, त्याची तयारी वगैरे चालू आहे. त्यांना जरा इकडे बाळानो तो बरावा. तुम्ही बघू शकताय सुंदर असं नियोजन केले. तुम्ही मागे बघू शकताय झेंडे वगैरे लागलेत एंट्रन्सला. बऱ्यापैकी एक नंबर नियोजन केले बघा कासेगावकरांनी. अतुल भाऊ लायगडे यांनी आणि कासेगावची जी टीम आहे त्यांनी एकदम शोभाव असं हिंद केसरी सारखं एकदम मोठं मैदान आणि हिंद केसरी किताब आपल्या कासेगावला भेटलायच, त्यात काही विषयच नाही. आता आम्ही सगळीच चाललो आहे घरणिकीच्या राजाला बघायला. तर एक्झॅक्टली कुठं आहे आता आपण बघूया, कारण की खूप सारे बैल आलेत आणि कुठं त्यांनी ठेवलं आहे म्हणजे कुठं ते उतरलेत हे अजून काय माहिती नाही. तर बघूया, आपल्याला लवकरच त्याचं दर्शन होईल. तर आम्ही पण चालू आहे तिकडं. तर बघूया कुठं थांबलेत ते. कारण की घरणिकीचा राजा म्हणजे टॉपचा बैल आहे पळण्यामध्ये, विषय नाही हो त्या बैलाचा. बघू शकताय किंग ऑफ महाराष्ट्र भारत सप्त हिंद केसरी हे त्यांचे मालक आहेत आणि आमचा चाहता वर्ग त्यांचा खूप मोठा फॅन आहे. जा सोडून पादरता. त्यांनी मला सांगितलं की त्यांचा फोटो वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे काढायचा आहे. तर काय करा सगळी, तुमचं चाहता वर्ग आहे बरं का लय होय तो खास करून. धन्यवाद. बैल पळून आलेला आहे, आता पळायला जाईल सीमेला. हा एक नामांकित बैल आहे, रायफल हिंद केसरी प्लस ट्रिपल महाराष्ट्र केसरी सिरसवडीकरांची रायफल आहे. हे त्यांचे मालक आहेत, बसलेत. गट पास झाला आहे. आता बघूया सेमीमध्ये कोणत्या सेमीला लागतोय वगैरे. असंच तुम्ही बघू शकता, एकदम मस्त अशी व्यवस्था केली आहे सगळ्यांना, बैलांना व त्यांच्या गाडी पार्किंग करण्यासाठी. एक नामांकित बैल आहे, टॉपचा बैल आहे रायफल.
हात बीत लावतात ते बघा आमची चिल्लर गँग. फोटो काढा इकडे बघा. हाय व्हिडिओ चालू आहे. यूट्यूबला जाणार आहे. तुम्ही बघू शकताय चिल्लर आमची गँग एकदम. लखन एकदम शहाणा बैल आहे. हात लावला तर तो काय सुद्धा करत नाही. चला या. त्याला लय नाद आहे बरं का. त्याला घेऊन द्यायचा एक बैल. लखन एकदम टॉपचा बैल. मित्रांनो बघू शकताय आता बऱ्यापैकी आम्ही मोस्ट ऑफ द जे टॉपचे बैल आहेत ते आम्ही बऱ्यापैकी एक्सप्लोअर केलेत. म्हणजे जे दिसतील त्यांचा आम्ही व्हिडिओ वगैरे घेतलेले आहेत. आणि शक्यतो करून मलाच स्वतःला बघायची होती ती बैल जवळून. तर बघायला भेटले बऱ्यापैकी चांगले बैल. जसे जसे येतील तसे मी बैल दाखवत जाईन चांगले. पण आता सध्या जेवढे होतील तेवढे तरी आम्ही बघितले. कारण की पोरांना आमच्या उन्हामुळे जरा तहान पण लागल्या. मग जरा त्यांना पाणी वगैरे पाचतो. जरा ज्यूस वगैरे आलेत बऱ्यापैकी. स्टॉल वगैरे चांगले लागले तिथे. तर त्यांना बऱ्यापैकी आता घेऊन चाललो आहे अड्ड्यावर. म्हणजे मेन जिथं फाट्या वगैरे आहेत म्हणजे जिथून रेसिंग वगैरे लागते बैलांची तिकडं आता चाललो आहे आपण. तर एकदम सुंदर असं नियोजन केलेलं आहे. टॉपचंच नियोजन आहे. विषयच हार्ड आहे अतुल भाऊ यांचं आणि काशीगाव टीमचं. म्हणजे अर्थातच काशीगावकरांचं. तर बघूया आता. बऱ्यापैकी आम्ही आता तिकडंच चाललो आहे. तर बऱ्यापैकी जे बैल पळणार आहेत गटाला ते गटाला चाललेत. त्यांची तयारी वगैरे चालू आहे. तुम्ही एक आता पुढे बघू शकता एक बैल आहे. तुम्हाला दाखवतो मी. त्याला बहुतेक मागून एक बैल आला आहे. कसा आहे तुम्ही बघू शकता. बघा त्यांना घेऊन चाललेत गटाला. कारण की बैल म्हणलं की विषयच नाही हो. शेतकऱ्यांचा जीव की प्राण आहे बैल. आम्ही चाललोय तिकडेच. आता खरा थरार आपण बघणार आहे. कारण की एक ऊर्जा असते अड्ड्यावर आलं की. ऊर्जा म्हणजे अशी ऊर्जा की फुल एनर्जेटिक. फुल म्हणजे फुलच. त्याच्यात विषयच नाही. एकदम खतरनाकवाली एनर्जी असते. कधी असं वाटतं आपणच बसलोय त्याच्याकड्यात बैल हाकायला. कारण की एवढी एनर्जी लागते. खरंच एक अतिशय सुंदर नियोजन केलंय. तुम्ही बैल पण बघू शकताय. बघा बॅक साईडला त्याला घेऊन चाललेत वाटतं. त्यांचा गट आहे. तर आता आपण बघूया पुढं. अभिजित कांबळे यांचा बावल्या आणि पलीकडे मारुडवाडीकरांचा नखऱ्या. कुठल्या गटाला चाललाय पळायला चाललाय तर 35 मध्ये 6 नंबर तासावर बकासूरच्या गटात आहे. हा एक नंबरच. अतिशय सुंदर. 35 ला दादा गडी तोडायच्या. तुमचं काय नाव. राम थोरात. ड्रायव्हर हिंदकी श्रीराम थोरात. विषयच नाही. आठवण करून दिली असा मुजीर व्हायचा. बघू शकताय जेवढे गावतील तेवढं आपण इंट्रोडक्शन टाईपमध्ये आपण घेतोय बैलांचं आणि ड्रायव्हरांचं आणि त्यांचं सुट्टी नेकरवाल्यांचं. हा एक बैल आहे. हा एक झुपायला म्हणजे झुपून तयार झालाय बऱ्यापैकी. हा एक चाललाय आता. तयारी वगैरे बघा तुम्ही बघू शकता. एकदम पायाचं काम नाही हो. पायाचं काम नाही. एकदम जोरात घ्यावी लागते बैलांच्या पाठीमागे. हा एक बैल तुम्ही बघू शकता. बैलजोडी खाली पाहायला चालली. शेवटच्या क्षणापर्यंत कोण बाजी मारतोय. अलीकडे सुंदर अशी गाडीमध्ये निनामकरांची अतिशय सुंदर आणि जीवन ड्रायव्हरचं निर्विवाद वर्चस्व.
गाडी क्रमांक 30 चा निकाल तास क्रमांक 5 वरती धावली गाडी जुगाई देई पब्लिक घोडेवाले घोडे थांबवा माझा मित्र आहे तुषार, आपल्या काशीगावचाच आहे, तुम्ही बघू शकताय. एकदम खट्ट केले, काशीगावचीच गाडी आहे बहुतेक. आपल्या काशीगावचीच गाडी आहे, मित्र बसलाय. आता चालू आहे नियोजन वगैरे चालू आहे आपलं. एकदम भारी असं नियोजन केले. त्याला घेऊन तुषार पाटील. बऱ्यापैकी सगळी या गटातली सगळी खाली आलेत. बघूया कुणाचा नंबर लागतोय सेमीला. आपण सुलतानाचा थरार आपण बघणार आहे. आता बघूया कसं कसं होते. नावाला शोभन आणि नावाला सादर असं मैदान आदरणीय आतुरभाऊ लाईले मित्र परिवार यांच्या वतीनं आजच्या बैलगाडी क्षेत्रामधलं सगळ्यात मोठ्या रेल्वेचं मैदान आज या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय आतुरभाऊ लाईले यांच्या संकल्पनेतून एक देखणं मैदान, बैलगाडी क्षेत्राला आदर्श देणारं मैदान आज या ठिकाणी संपन्न होत आहे. या मैदानासाठी उपस्थित सर्व बैलगाडी मालक, चालक, चौकी या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकताय काय थरार होता. जस्ट एक गट पळला. हो एनर्जी बघितली की टॉप आहे, टॉप क्लास एनर्जी. हो एकदम सुंदर असे बैल पळतात राव खरंच. बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष राहुल भातावळे आणि बाबासाहेब बाबा कासेगाव आपण दोघं या ठिकाणी स्टेजकडे येत आहे. चौथी जो पाठीमागे ठेवला होता, चौथी सुटण्यासाठी सज्ज व्हा. 40 कडे शेवट 45 कडे गाड्या झुकून तयार. 45 माग सर बैल सुटला. कसा आहे धुळा. कसा आहे एकदम एनर्जी बघा तुम्ही नुसती. हे बघा पायाचे निशाण बघा तुम्ही. टॉप हे बघा केवढे खाली जातो. सुखाच नाही पळायला.
मानाचं हिंद केसरीचं मैदान आणि या मैदानामध्ये आलेल्या सर्व शेतकरी बंधू बैलगाडी चालक मालक आणि श्रोते मंडळी आपणा सर्वांचं या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं मनापासून स्वागत आहे आणि एक ऐतिहासिक असा खटाव तालुक्यातील महालक्ष्मी केसरीचं लहान ऐतिहासिक मैदान 9/4/2025 एक दिवसा एक बैल मैदान महालक्ष्मी देवीच्या यात्रेच्या निमित्तानं महालक्ष्मी केसरी 2025 तालुका खटाव जिल्हा सातारा प्रथम क्रमांक 19,000 द्वितीय क्रमांक 61,000 तृतीय क्रमांक 41,000 चतुर्थ 21 पंचम 21 6वा 15 आणि 7वा 10वा महालक्ष्मी केसरी आमचा छोटा बैलगाडा प्रेमी उर्फ गटू ओंडकर जरा उन्हामुळे जरा जास्तच त्रस्त आहे. इथं बघा जरा हाल काय चाललंय. जरा आमच्या इकडे असा गोळा भेटतो बरं का. गोळा दाखव त्यांना गोळा. असा गोळा याला म्हणतात. कलर्स वगैरे एकदम फ्लेवर यांचा मस्त लागतो. हा एक मित्र बघा पाणी पितोय. आता हा एक सोमा शेठ आमचा. सोमा शेठ एकदम दांडकं घेऊन उभा आहे. असं वाटतंय आज काय सुट्टी देणार नाही. वर बघ जरा सोमा वर बघ कसं आहे. आणि बघा आईस्क्रीमचा जरा आस्वाद घेतात. शक्यतो म्हणजे विक्रीला आलेत. हे बघा हाय करा सगळं. आज सुट्टी नाही. नंदूभाऊ जरा 4 शब्द जरा सांगा काशीगाव मैदानाबद्दल. हा होऊन जाऊ देल होऊन जाऊ देल. नंदूभाऊ काशेगावचेच आहेत. आमचे फॅमिली मेंबर्स आहेत. एकदम सुंदर असं संभाषण करतात. 1-2 शब्द त्यांच्याकडून आपण ऐकूया काशेगाव मैदानाबद्दल. हा नमस्कार. काशेगावचं आज जयंती केसरी मैदान मोठ्या उत्साहामध्ये आपण या ठिकाणी काशेगावच्या नगरीमध्ये संपन्न करतोय आणि हा उत्साह पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी जी लोकसंख्या एकवटलेली आहे. फार आनंद होतोय की मी काशेगावचा आहे हे सांगण्यात. आणि बैलगाडी क्षेत्रावरती प्रेम करणारे आमचे सर्व तमाम बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं आमच्या काशेगाव जयंत केसरीच्या वतीनं आणि या बैलगाड्या शौकीनांच्या वतीनं आम्ही त्यांचं सहर्ष असं स्वागत करतो. आणि या बैलगाडी क्षेत्राचा मनमुराद आनंद घ्यावा एवढी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद नंदू शेठ. धन्यवाद. म्हणजे थोडस सगळ्यांनाच व्यवस्थित दिसेल. समाजाच्या संघटनेचे अध्यक्ष विकास सर माऊली शिळा तालुक्याचे सगळ्या सांगितलं सगळेच पदाधिकारी इथं या आणि थोडासा मोठा राऊंड करा. वगैरे बापू राहुल पैलवान वाळवा तालुका अध्यक्ष कार्याध्यक्ष आनंदी धनाजी तात्या धनाजी तात्या शिंदे सैदापूर आपल्याला विनंती आपण इथे लवकर यायचं. आपण गेले 22 वर्ष सातत्याने बैलगाडी शर्यत आयोजित करत आहात. शेतकरी व गोवंश याच्यातील नाते दृढ करत शर्यतीची परंपरा अखंड जोपासत आहात. शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याच्या जनावरांच्या जोपासनाचा प्रोत्साहन देण्याचे काम कासेगाव ग्रामस्थ मंडळ करत आहात. त्याबद्दल आपल्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. आपण आयोजित केलेल्या मैदानामध्ये
सर्वसामान्य बैलगाडी मालकांना शेतकरी वर्गाला नेहमीच पारदर्शक व निर्विवाद निकाल मिळालेले आहे. आपण ही संस्कृती व परंपरा अनेक वर्षापासून जोपासली आहे. या वस्तुस्थितीचा आम्हा स्वार्थ अभिमान आहे. त्याचबरोबर शेतकरी वर्गाला आर्थिक सुलभता मिळावी म्हणून आपण मोठ्या रकमेचे बक्षाचे आयोजन करून शेतकऱ्यांना मोठ्या सुस्थितीत मनोभावे मदत करत आहात. देशी खिल्लार गोवंशाचे जतन व संवर्धन होण्यासाठी आपण देत असलेले प्रोत्साहन अन्य शेतकऱ्यांना गोपालकांना प्रेरणादायी आहे. शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा व आवडीचा बैलगाडी शर्यतीची अखंडपणे सुरू राहाव्या यासाठी तुम्ही मंडळींनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. आपल्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक बैलगाडी शौकीन यांच्या अपेक्षेनुसार अखिल भारतीय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कासेगाव गावाला मानाचा हिंद केसरी किताब बहाल करत आहोत. यापुढे आपणाकडून बैलगाडी शर्यतीची अविरत परंपरा ही अशी सुरू राहील व सर्वसामान्य बैलगाडी मालकांना कासेगाव ग्रामस्थांच्या आयोजनातून निष्पन्न न्याय व संधी मिळेल हीच अपेक्षा कासेगाव ग्रामस्थांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार. अध्यक्ष नितीनबा सेवाळे, उपाध्यक्ष पैलवान नंदराम मोत्याप्पा रिटरे, कार्याध्यक्ष पैलवान दत्ताभाऊ गायकवाड वर्की, पैलवान सचिव विलासदादा देशमुख आणि संघटक प्रदीप नाना पाटील कापूसखे व तमाम बैलगाडी मालक चालक व शौकीन यांच्या वतीने अधिकारी कासेगावकरांना हा बहुमान हिंद केसरीचा बहुमान बहाल करण्यात येत आहे. आनंदराव मोहिते आणि त्यांच्या टप्प्या आपल्याला विनंती आहे, आपण लवकर यायचे. सर्व बैलगाडी मालक चालक बैलगाडी शौकीन आपल्या सर्वांना काही गोष्टी सांगू इच्छितो की हा बहुमान आज जो हिंद केसरी किताब सांगली जिल्ह्याला प्रथमतः देण्यात आला तो कशा पद्धतीने दिला. आपण वडकीच्या मैदानात सांगितलं की परंपरागत हिंद केसरी किताब असलेले सातारा चक्रीतले कोरेगाव आणि कुसेगाव ही परंपरेची दोन गुणाची स्थान आहेत. त्यानंतर जनतेच्या हृदयातून सर्व जनतेने त्या मैदानाला हिंद केसरी किताब दिलेला असं पेडगावचं मैदान. त्यानंतर गेली 35 वर्ष या बैलगाडी क्षेत्रात एकही वर्ष अगदी बंदीच्या काळात खंडदा गावाला किंवा ज्या जिल्ह्याने पडू नये असं वडकीकरांचं हिंद केसरी मैदान, जुना बैलपोळा हिंद केसरी मैदान माळशिरस सोलापूर जिल्ह्यात आणि सांगली जिल्हा या हिंद केसरी किताबापासून वंचित राहिला होता. त्या सांगली जिल्ह्यातून आम्ही ज्यावेळेस 6 महिन्यापूर्वी वडकीच्या मैदानात ही घोषणा केली त्यानंतर बरेच जणांचे फोन आले, पण आम्ही सांगली जिल्ह्यातले आमचे वरिष्ठ प्रदीप नाना असतील, MM नाना असतील, सयाजी नाना असतील, त्याचबरोबर राहुल दादा पटोले असतील, या सर्व वरिष्ठांना आम्ही विनंती केली की तुम्ही तुमच्या जिल्ह्यातून ज्या मैदानाला एक चांगली परंपरा आहे, जे मैदान पारदर्शकपणे पडतं आणि जे मैदान बैलगाडी मालकांच्या हितासाठी घेतलं जातं अशा मैदानाचं नाव तुम्ही संघटनेकडे द्या. आणि अशा मैदानाचं नाव कासेगाव गाव हे बैलगाडी क्षेत्राचं जोरावर आणि जाणतं गाव, ज्या गावात अनेक बैल मालक घडून गेले अशा गावाला सर्व वरिष्ठांच्या वतीनं त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील 3 कमिट्या म्हणजे शिराळा, वाळवा आणि पलूस ह्या 3 तालुका कमिट्यांनी त्यांच्या तालुक्यातील बैलगाड्यांशी चर्चा करून ह्या कासेगावच्या मैदानाची शिफारस आमच्याकडे केली आणि ज्यावेळी शिफारस आमच्याकडे आली त्यावेळी तमाम बैलगाडी मालक चालक किंवा आमच्या समालोचक, झेंडापंच, युट्यूबर, ड्रायव्हर आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्यात विचारविनिमय करून आज हा अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मानाचा हिंद केसरी किताब आम्ही कासेगाव गावाला बहाल करत आहोत. अतुल भाव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कॅमेरा साइड ले जरा मोबाईल साइडला घ्या. मोबाईल खाली बस, मोबाईल मागे घ्या. हो पैलवान लाईव्ह मध्ये काही दिसत नाही समोर. जरा
उपस्थित झाला आपल्या मनापासून स्वागत आहे बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं सन्माननीय प्रशांत पाटील आपलं स्वागत हा तसं करा